I am original black and white. I am coming, please go side. I am original black and white. No left, no right, only आंबेडकर right. तुम्ही सगळे हवेत गेलाय. तुम्हाला जाग्यावर आणण्याचं काम मला करायचं. तुम्ही सगळ्यांनी आंबेडकर नावाचा इव्हेंट करायला सुरुवात केली. हा पुरस्कार मला दिलाय त्याबद्दल आभार मानताना मी एवढंच म्हणेन की आभार घेऊन मी जाणार आहे, पण मला त्या पुरस्कारासोबत आणखीन एक गोष्ट पाहिजे. मी या चळवळीचा हुंदका घेऊन आलोय माझ्या काळजात, आणि या चळवळीतला हरवलेला पॅन्थर पाहिजे मला. मला ही डांगडिंग करणारी गाबडी नको आहेत. मला माझा ढसाळ पाहिजे, माझा करडक पाहिजे, माझा पॅन्थर पाहिजे. डांगडिंग करून नाच्याची अवलाद होऊन जगण्यापेक्षा रायगडाच्या पायरीवर मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताचा साक्षीदार ज्या पोरांना होता येतं त्याच पोरांना चवदार तळ्यात उतरलेल्या पायांची जाणीव आणि भान असतं. मगाशी साजन दादांनी खांद्यावरचा प्रकाश आंबेडकर तुम्हाला आम्हाला दाखवला, पण खांद्यावरच्या प्रकाशाला सत्तेत बसवण्यासाठी तुम्हाला मुठी आवळाव्या लागतील. सगळ्यांचं मन भरून बोलून झाल्यावर थोडक्यात आवरा म्हणायची वेळ येते तेव्हा मला उभं करते. आणि सगळ्यात आधी मी आलोय. पहिल्यांदा गाडी माझ्या आत गेल्या म्हणजे तुम्ही सगळी गेल्यावर मला जायला लागलं. माफ करा, मी पण खरं बोलतो, आणि त्याला हल्ली लोक मारतात. येते थांबाय जरा. खरं बोलल्यामुळं मारते. मगाशी जातीचा विषय वगैरे आला साहेब, मी आठवड्याला जात बदलते. वर्षातनं 4 वेळा धर्म असतो. हल्ली चौकात गेलं तरी भीती वाटते. कोण म्हणते मी हिंदू, कोण मुसलमान. पहिली 2च होती तेव्हा बरं होतं. आता त्यात अजून उपवर्गीकरण झाले. कोण म्हणते मी चांबार, मी ढोल, मी हाव, मी मराठा, मी वंजारी, मी धनगर, मी ह्या, मी त्या, आणि एक मधीच आवाज मोठा येते, मी मांग म्हणते. मग सगळे शांत झाली की मी मध्ये जातोय, मी म्हणतोय मी भारतीय. लगेच मला मारते. ते म्हणते ही नवीन काय आलं भारतीय. तर मी म्हणतोय कडूनो मी जुना आहे, तुम्ही नवीन आहे. मग ते अजून मारते. आता कडूनो ही काही शिवी नाही, हे महाराष्ट्रातलं प्रसिद्ध आडनाव आहे. कुठं आहे ते बच्चू कुठं गेलं. अरे आमची पण एक भाषा, साहित्य, कविता काय आहे की नाही, त्याला स्थान आहे की नाही. साने, लेले, जोशी, देशपांडे, चाटे, माटे यांच्या आधी वामनदादा अण्णाभाऊ साठेला उभा केल्याशिवाय मराठी साहित्य पूर्ण होत नसतं. ही ठणकावून सांगितलं पाहिजे, आणि ती भूमिका माझी. मला मागच्या महिन्यात सुजात दादा केम्ब्रिजला बोलवलं होतं, आणि ह्या वेळेला आम्हाला दोघांना बोलवलं होतं, नवरा बायकोला. तर महिनाभर तिकडं आम्हाला मस्त एन्जॉय होता. 4 कार्यक्रम, तिकीट आलं होतं, व्हिसा आलता. आम्ही खूप आनंदात होतो, आणि बायको पहिल्यांदाच विमानात बसणार होती. ती रोज संध्याकाळी केम्ब्रिज युट्यूबला टाकायची.
आणि मला ती दाखवायची म्हणायची, हो या चौकात आईस्क्रीम लय भारी भेटली. तुला सगळं लिहून ठेव, आपण गेल्यावर खाऊ. आम्ही खरंच आनंदात होतो. त्या कडूनची भांडणं काढायची. कुणाची? अमेरिका, इस्रायल, इराण. आणि त्यांच्या भांडणात आमचा दौरा रद्द. इमानच उडत नाही. आयला म्हणलं, म्हणजे जागतिक भांडणात सुद्धा नुकसान माझं, आणि तालुक्यातल्या आरपीआयच्या भांडणात बी नुकसान माझं, सगळीकडे नुकसान माझं. बर भांडणं त्यांची आणि दंगा इकडं. इथं 3 गट बिनकामाचं. ते एक तर म्हणते ती व्हॉट्सअप फेसबुकला, हे आज इराण मारणार, अमेरिका बॉम्ब टाकणार, इस्रायल लय असा आहे, हे बघ आता ट्रम्प असा करणार, ह्या असं होणार, त्या असं येणार. 15 दिवस यांनी दंगा केला. जेव्हा याच्या घरातला गॅस संपला, तेव्हा बीकॉम झालेली बायको पहिल्यांदाच चुलीजवळ आली. तिनं चूल कधी बघितलीच नाही. ह्याला पण चूल माहित नव्हतं. मग यानं युट्यूबवर चूल टाकली. मग ती लाकडं आणली, मग चूल पेटवायला लागली. मग ती चूल काय पेटणार. मग याला युट्यूबवर फुकणी सापडली. त्या वेळीन फुकणी इटली, डोळ्यातनं चूल बघायला. ह्यो म्हटलं फुकायचं आहे. मग यानं नाकाला लावली, तिनं तोंडान फुकली, धूर गेला सगळा डोळ्यात. आणि तिनं फुकणी फेकून मारली याला, त्याचा गुडघा फुटला. मग लंगडत लंगडत ती सिलेंडर घेऊन चौकात आली. चौकात येऊन बघते तर 4 किलोमीटरची लाईन सिलेंडर घेऊन थांबली. सगळी लंगडतच आली. एप्रिल महिन्याचं ऊन, दिवसभर उन्हात तांबलं, फुटाफुटान पुढं सरत्यास करपून गेलो. संध्याकाळी 6 वाजता त्याचा नंबर आला आणि काउंटरवरची मुलगी म्हटली, DSC नंबर आला असेल तर या, 45 दिवसानंतर बुकिंग होईल. त्याच्यानंतर 15 दिवसानं गॅस मिळाल. त्याचं डोळं पांढरं झालं. त्याच्या लक्षात आलं 60 दिवस रोज गुडघा फुटणार. आणि मग असं संध्याकाळचा जरा गारवा आला आणि त्यानं डोळं झाकलं, अंतकरणापासून म्हणाला, जगाला युद्धाची नाही, बुद्धाची.